चा हा अगदी जुना पुराणा कागद म्हणून तुम्हाला वाटलंच असेल की ही खूप खूप वर्षांपूर्वीची कविता मी कधीतरी अशी लिहिलेली आठवते आहे. सहज जे काही सामान होतं ते काढताना मला जाणवलं, अरे कविता तर चांगली आहे, आता म्हणायला काय हरकत नाही. त्यामुळं आता ही जी कविता आहे कधीतरी कधीतरी मी लिहिलेली, तसं आता तुमच्यापुढं सादर करतो म्हणजे वाचतो. तर कवितेचे शब्द असे आहेत, त्याला कविता म्हणा तर हवं तर, कधी कधी तुम्ही कविता म्हणणारही नाही, पण इट्स ओके, फॉर मी इट इज अ पोएम. तर कवितेचे शब्द असे आहेत, तसं आपण कधी रिटायर होत नसतो. तसं आपण कधी रिटायर होत नसतो, फक्त समोरचा कागद दुसऱ्यापुढे सोडून जात असतो. तसं आपण कधी रिटायर होत नसतो. लोक मात्र उगीचच कार्यक्रम आखतात, भाषणं देतात, म्हणजे ॲक्च्युली ठोकतात. लोक मात्र आपलं उगीचच कार्यक्रम आखतात, भाषणंही ठोकतात. आता आपण नसणार म्हणून चेहऱ्यावर निराशा पसरवून मनात हसतात. आपण मात्र सगळं संपलं म्हणून डोळ्यातली आसवं मागं मागं रेटीत असतो. तसं आपण कधी रिटायर होत नसतो. पण हे पटतं कुणाला म्हणूनच सांगावंसं वाटतं, 60 संपली म्हणून माणूस संपत नाही. 60 संपली म्हणून माणूस संपत नाही. चष्मा लागला म्हणून दृष्टी विझत नाही. चष्मा लागला म्हणून दृष्टी विझत नाही. देठ तुटलेल्या फुलालाही एक सुगंध असतो. तसं आपण कधीही रिटायर होत नसतो. पण एक दिवशी काय होतं, बघता बघता एक सुरेख असं पत्र येतं. एक दिवशी काय होतं की बघता बघता एक सुरेख पत्र येतं. जिथे आपण रुजलो तिथूनच आभार मानून एक नातं तोडलेलं असतं. ऑफिस अवर्समध्ये ड्युटीज हँड ओव्हर करून लगेचच आपल्याला निघायचं असतं. प्रकाश संपला म्हणून दूर मंदिरातला दिवा कधी विझत नसतो. प्रकाश संपला म्हणून दूर मंदिरातला दिवा काही विझत नसतो. तसं आपण कधी, खरं सांगायचं तर, रिटायर होतच नसतो. पण खरं सांगू का मित्र, पण सगळं सोडताना थोडंसं वाईटही वाटतंच. मनात भरलेलं आभाळ थोडं खाली झुकतंच. खर्जात गेलेल्या आवाजात एक पान थरथरतंच. पण तरीही आपण तसे रिटायर कधी होत नसतो. आता माझ्या ग्रुपवरती बऱ्याच वेळा मेसेज असतात, असं जगलं पाहिजे, तसं जगलं पाहिजे, आनंदी जगलं पाहिजे, सुखी जगलं पाहिजे. मी तर नेहमी तसं जगत आलेलं आहे. असे मेसेजेस मागण्यापेक्षा आपण रिटायर झालेलो नाही असं समजलं तरी दॅट इज मोर दॅन इनफ. मला वाटतं तेवढं आपल्याला पुरेसं आहे. अर्थात प्रत्येकाची आपापली मानसिकता आहे, प्रत्येकाचा आपापला विचार आहे. त्या पद्धतीनं आपलं आयुष्य हे सुखकर व्हावं एवढी एकच इच्छा आहे. मला वाटलं की ही कविता तुमच्यापुढं सादर करावी म्हणून मी ही आज सादर केली आहे. धन्यवाद.